फक्त मुंबईतच नाही तर महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस सुरू आहे। पण नांदेडच्या मुखेड तालुक्याला अधिक फटका बसलाय। अक्षरशः ढगफुटी झाल्यानं गावं पाण्याखाली गेली असून एनडीआरएफ सह सैन्यही मदतीसाठी आलंय। नांदेडच्या मुखेड तालुक्यात ढगफुटी झाली, ज्यात गावाच्या गावं पाण्याखाली गेली। परिस्थिती एवढी भीषण आहे, एनडीआरएफ सह सैन्यही मदतीसाठी दाखल झाले। मुखेड तालुक्यात तब्बल 206 मिलीमीटर पाऊस झाला, त्यामुळे लिंडी नदीला पूर आला आणि याच पुराचं पाणी रावणगाव, भासवाडी, भिंगेली आणि हासनाळ गावात शिरलं। एनडीआरएफच्या पथकानं रावणगावातून 256 जणांना बाहेर काढले। हे नागरिक 12 पेक्षा जास्त तासांपासून घरात अडकून पडले होते। तर हासनाळ गावात 2 महिलांचे मृतदेह सापडले असून आतापर्यंत 5 जण वाहून गेल्याची माहिती आहे। हासनाळ गावाला पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय। एनडीआरएफच्या पथकानं महिला, मुलं आणि वृद्धांना बाहेर काढलं, त्यांची सुखरूप सुटका केली। या ढगफुटीमुळे पशुधनाचंही नुकसान झाले। मुक्रमाबाद गावात पुराच्या पाण्यात बुडून 40 ते 50 म्हशींचा मृत्यू झाला। नांदेड सारख्या ठिकाणी तर ढगफुटी झालेली आहे आणि म्हणून तिथे बचाव कार्य सुरू आहे। एनडीआरएफ आहे, एसडीआरएफ आहेत, स्थानिक यंत्रणा आहेत। काही गावामध्ये काही लोक अडकलेली होती, त्यांनाही बाहेर काढण्यात आले आहेत। 4-5 लोक 5 लोक जवळपास बेपत्ता आहेत, त्यांचे शोधकार्य सुरू आहे। त्याचबरोबर जनावरं जी आहेत, बकऱ्या असतील, गायी असतील, जवळपास 200-250च्या वर ही काही पावसामध्ये वाहून गेलेली आहेत आणि नांदेडमध्ये सगळे आम्ही लक्ष ठेवून आहोत। इकडे कोकणातही पावसानं धुवाधार बॅटिंग केली। रत्नागिरीच्या खेडमध्ये जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। जगबुडी नदी इशारा पातळीच्या वरून वाहते आणि नदीकाठच्या बाजारातही पाणी शिरण्यास सुरुवात झाली। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून एनडीआरएफच्या टीमना अलर्टवर ठेवण्यात आलं। चिपळूणमध्ये सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली, त्यामुळे जुना बाजार पूल परिसरात नदीच्या पुराचं पाणी शिरायला सुरुवात झाली। रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील गड नदीलाही पूर आल्यानं मागजन बाजारपेठेत पाणी शिरलं। इथली बाजारपेठ अक्षरशः पाण्यात बुडाली। बाजारपेठेतील दुकानं 4 ते 5 फुटापर्यंत पाण्याखाली गेली। पावसामुळे महाराष्ट्रात शेतीचंही अतोनात नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीकही गेलं। आतापर्यंत 4 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं असून पंचनाम्याचे आदेश दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 4 लाख हेक्टर जी काही जमीन आहे ही म्हणजे त्याच्यावरची पिकं जी आहेत ती पिकं पावसामुळे बाधित झालेली आहेत। काही ठिकाणी लोकांना तात्पुरत्या निवाऱ्यात जे हलवावं लागतं त्या ठिकाणी चांगली त्यांची जेवणाची सोय झाली पाहिजे, पिण्याचं स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, अशा प्रकारचे आदेश देखील आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत। काही ठिकाणी लोकांना तात्पुरत्या निवाऱ्यात जे हलवावं लागतं त्या ठिकाणी चांगली त्यांची जेवणाची सोय झाली पाहिजे, पिण्याचं स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, अशा प्रकारचे आदेश देखील आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत। आणि पिकाचं जे काही नुकसान झालं आहे त्या संदर्भात एक इंटेन्सिव्ह अशा प्रकारचं पाहणी करून त्याचेही पंचनामे करण्याचे आदेश हे आपण दिलेले आहेत। इकडे कोल्हापुरातही पावसाचा जोर वाढलाय। मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणाचे 7ही दरवाजे उघडले। धरणातून 11,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला, त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 29 फुटांपर्यंत वाढ झाली। सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला। कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 3 फुटांपर्यंत उघडण्यात आले। कोयना धरणातून 19,200 क्युसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे। नांदेडहून ज्ञानेश्वर लोंढे, खेडहून कृष्णकांत साळगावकरांसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.